नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 8वीचा विज्ञान, ज्याच्यामधील 19वा लेसन, ज्याचं नाव आहे ताऱ्यांची जीवनयात्रा. विद्यार्थी मित्रांनो, याच्यापूर्वी 2 सेशन झाले. त्याच्यामध्ये आपण आकाशगंगा ही दीर्घिका म्हणजेच काय, ज्याच्यामध्ये मंदाकिनी नावाच्या दीर्घिकेमध्ये आपली पृथ्वी आहे, ती सर्पिलाकार अशा आकाशगंगेमध्ये आहे, चक्राकार अशा आकाशगंगेमध्ये आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या पाठाला अनुसरून जी गोष्ट आहे ती म्हणजे ताऱ्यांची जीवनयात्रा. याच्याविषयी आपण सूर्य या ताऱ्याविषयी जाणून घेतलं. सूर्याच्या पृष्ठभागावर टेम्परेचर किती आहे किंवा सूर्यावर जी निर्माण होणारी उष्णता म्हणजे आपल्याला जे ऊन लागतं ते ऊन कसं तयार होतं, म्हणजे हायड्रोजनचं फ्युजन होऊन त्याच्यापासून हेलियमचा न्यूक्लियस तयार होतो आणि ह्या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणावर ऊर्जा निर्मिती होते आणि त्याच्यापासूनच आपल्यापर्यंत ती उष्णता येऊन पोहोचते. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं की ताऱ्यांचा जन्म होतो कसा. इंटरस्टेलर क्लाउड्स जे आहेत त्याच्यामध्ये एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत प्रकाश जाण्यासाठी काही प्रकाश वर्ष लागतात, म्हणजे हे अंतर खूप मोठं असतं. आता हे जे मेघ असतात, हे जे ढग असतात ते काही कारणास्तव आकुंचन पावतात, त्याच्यामध्ये त्याची घनता जास्त होते, तापमान वाढू लागतं आणि स्वयंप्रकाशित असा गोल तयार होतो आणि इथेच ताऱ्याची निर्मिती होते. आता त्याच्या पुढील स्टेप म्हणजे ताऱ्याची निर्मिती होत असताना एकच तारा निर्माण होतो का किंवा असंख्य तारे निर्माण होतात का, किंवा त्याच्यावर जो तप्त वायू आहे तो बाहेर पसरत का नाही, त्याच्यासाठी काय कारण आहे, याच्याविषयी आपण आता या सेशन मध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूया ताऱ्यांची जीवनयात्रा याच्यामधील सेशन 3. इथे पहा, वायुगोल आकुंचित झाल्यास वायूचे तापमान वाढते. आपण पाहिलं, मी तुम्हाला त्यासाठी एक चहाच्या कपचं एक्झाम्पल दिलं होतं. चहाचा कप जो असतो त्याचा स्पेस कमी असतो म्हणून चहा बराच वेळ त्याच्यामध्ये गरम राहतो, परंतु तोच चहा आपण पसरवून ठेवला म्हणजे तिथे कपमध्ये तो आकुंचित झाला होता. आता तो प्रसरण पावला म्हणजे मोठा जर सरफेस एरिया दिला बशीमध्ये तर तो पटकन थंड होतो. त्याचप्रमाणे वायुगोल आकुंचित झाल्यास त्याचे वायूचे तापमान वाढते. गुरुत्वीय स्थितीत ऊर्जेचे उष्णतेत रूपांतर झाल्याने हे होत असतं. गुरुत्वीय स्थितीची ऊर्जा जी असते, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं तर उष्णतेमध्ये होतं आणि म्हणून इथे ह्या वायुगोलाचं तापमान वाढताना आपल्याला दिसत आहे. एका विशाल आंतरतारकीय मेघांच्या आकुंचनातून एकाच वेळेस अनेक तारे हे निर्माण होऊ शकतात. लक्षात घ्या, म्हणजे एक मोठा आंतरतारकीय मेघ जो आपण बघितला इंटरस्टेलर क्लाउड्स, याच्यामधून एकाच वेळेला अनेक तारे सुद्धा निर्माण होऊ शकतात. हजारो ताऱ्यांच्या एका समूहाचे चित्र आपल्याला पुढील आकृतीमध्ये दिसत आहे. यातील बहुतेक तारे एकाच प्रचंड आंतरतारकीय मेघातून तयार झालेले आहेत. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की हा इंटरस्टेलर जो मेघ आहे त्याच्यामधून मोठ्या प्रमाणावर काय तयार होतं, मोठ्या प्रमाणावर तारे सुद्धा निर्माण होऊ शकतात. याची आकृती आपण आता पुढल्या स्लाइड मध्ये पाहणार आहोत. इथे पहा, आपल्याला एक दिसतंय की एका विशाल तारका समूह याचे बहुतेक तारे एकाच आंतरतारकीय मेघातून निर्माण झालेले आहेत. म्हणजे हा इंटरस्टेलर जो मेघ आहे म्हणजे जो ढग आहे तो आकुंचित पावतो आणि त्याच्यातून बरेचसे असे गोल निर्माण होतात आणि तिथे तापमान वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणावर ऊर्जा बाहेर पडते आणि ती ऊर्जा म्हणजेच याच्यापासून बाहेर निघणारा प्रकाश असतो आणि म्हणून आपल्याला रात्रीच्या वेळी तारे चमकताना दिसतात किंवा सूर्यावर सुद्धा आपल्याला प्रकाश दिसतो. याचं कारण म्हणजे अशा प्रकारचं टेम्परेचर तिथे वाढत असतं आणि म्हणून आपल्याला तो प्रकाशित झालेला तारा दिसतो. इथे पहा, संतुलित व असंतुलित बले म्हणजे काय. विद्यार्थी मित्रांनो, बॅलन्स आणि इम्बॅलन्स्ड फोर्स याच्याविषयी आपण रस्सीखेच या गेम मध्ये बघितलेला आहे. त्याचप्रमाणे या ताऱ्यांवर सुद्धा रस्सीखेच होत असते. कशा प्रकारे ते बघा. ताऱ्यांचे स्थैर्य. एखाद्या खोलीत एका कोपऱ्यात उदबत्ती पेटवली असता तिचा सुगंध क्षणार्धात खोलीवर पसरतो. म्हणजे आपण एका कोपऱ्यामध्ये उदबत्ती लावलेली आहे तर तिथं दुसऱ्या कोपऱ्यामध्ये किंवा बऱ्याच अंतरावर सुद्धा वास येऊ शकतो, कारण हा वायू आहे. तसेच उकळणारे पाणी असलेल्या भांड्याचे झाकण काढल्यावर त्यातील वाफ बाहेर पडून सर्वत्र पसरते, म्हणजे तप्त वायू सर्वदूर पसरताना आपल्याला दिसतो. म्हणजे आपण झाकण ठेवलेलं आहे, त्याच्या आतमध्ये वाफ आहे पाण्याची, ते जर आपण झाकणच काढलं तर वाफ सगळीकडे पसरलेली आपल्याला दिसते. आणि मग असं होत असेल तर ताऱ्यांतील तप्तवायू आकाशात का पसरत नाही, तर तसेच तो सूर्याचे गुणधर्म गेली 4.5 अब्ज वर्ष स्थिर कसे राहिले, तर ह्याच्या पाठी काहीतरी कारण आहे. त्या कारणाविषयी आपण आता या पुढल्या स्लाइड मध्ये पाहणार आहोत. इथे पहा, आता या प्रश्नाचं उत्तर आहे गुरुत्वीय बल. विद्यार्थी मित्रांनो, गुरुत्वीय बल म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स बद्दल आपल्याला माहित आहेच. पृथ्वीवर गुरुत्वीय बलामुळे भरती आणि ओहोटी येते समुद्राला, हे आपण पाहिलेलं आहे. आता आपण ताऱ्यांविषयी जाणून घेऊया.
ताऱ्यांतील वायूच्या कणांमधील गुरुत्वीय बल म्हणजे गुरुत्वीय बलामुळे हे जे कण असतात ते एकमेकांना चिकटून राहतात, आकर्षित करतात. जसं आपण एखादा चेंडू जर पृथ्वीवरून उडवला वर तर तो परत पृथ्वीकडे येतो, कारण गुरुत्वीय बल हे त्याचं कारण आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही ताऱ्याच्या पृष्ठभागावर असलेले वायूंचे कण जे आहेत, तप्त वायूंचे कण, यांच्यामध्ये असलेल्या गुरुत्वीय बलामुळे ते एकमेकाकडे खेचले जातात. तुम्ही विचार कराल मग एकमेकाकडे खेचले जातात, मग तो आकुंचित म्हणजे आकुंचित व्हायला पाहिजे होता. परंतु हे लक्षात घ्या की ह्या कणांना एकत्र ठेवण्याचे कार्य हे गुरुत्वीय बल करत असते. वायूतील कणांना एकत्र आणण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेले गुरुत्वीय बल व त्याविरुद्ध कार्यरत असलेला व ताऱ्यांच्या पदार्थाला सर्वत्र पसरवण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेला ताऱ्यातील तप्त वायूचा दाब, या दोन्ही संतुलन असल्यास तारा स्थिर असतो. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, गुरुत्वीय बल त्या कणांना जवळजवळ खेचण्याचा प्रयत्न करतो आणि तप्त वायूचा दाब जो आहे तो त्याला बाहेर नेण्याचा प्रयत्न करतो. परंतु दोन्ही बल जेव्हा इक्वल होतात त्यावेळेला मात्र हा तारा स्थिर राहतो आणि म्हणून सूर्य एवढ्या वर्ष 4.5 अब्ज वर्ष होऊन सुद्धा याच्यातले जे कण आहेत हायड्रोजनच्या अणूंना एकत्र करणारे ते गुरुत्वीय बलामुळे आकर्षले जातात आणि तप्त वायूचा दाब जो त्यांना बाहेर नेण्याचा प्रयत्न करतो, हे दोन्ही बल एकमेकाला बॅलन्स करतात आणि म्हणून हा गोळा 4.5 अब्ज वर्ष आतापर्यंत आपल्याला प्रकाश देत आहे. आता गुरुत्वीय बल ताऱ्याच्या आतील बाजूस म्हणजे केंद्राच्या दिशेने निर्देशित असते, तर वायूचा दाब ताऱ्याच्या बाहेरील बाजूस म्हणजे केंद्राच्या विरुद्ध दिशेने निर्देशित असतो. आता ह्याची डायग्राम आपण पुढल्या स्लाइड मध्ये पाहणार आहोत. इथे पहा, गुरुत्वीय बल जो रेड कलर एरोन दाखवलेला आहे तो प्रत्येक पार्टिकलला आतमध्ये खेचण्याचा प्रयत्न करतोय, तर तप्त वायूचा दाब जो आहे तो त्याला बाहेर नेण्याचा प्रयत्न करतोय. आणि ही दोन्ही बल इक्वल झाल्यामुळे जो सूर्य आहे किंवा जो तारा आहे त्याच्यावर एकाच प्रकारे आपल्याला त्याचा आकार झालेला दिसतोय, कारण दोन्ही बल एकमेकाला खेचत असतात आणि त्याच्यामुळे त्यांच्यात तो स्थिर झालेला आपल्याला दिसत असतो आणि ताऱ्याचे स्थैर्य अशा प्रकारे आपण पाहू शकतो. बघा, तुम्ही रस्सीखेच, मी तुम्हाला ह्याच्यापूर्वीच सांगितलंय संतुलित आणि असंतुलित बलांचा विचार करताना रस्सीखेच हा खेळ आपण खेळलेला आहोतच. रस्सीची दोन टोके, दोन वेगवेगळे गट आपल्याकडे खेचत असतात, म्हणजे कोण जास्त बलवान आहे हे बघण्याचा प्रयत्न आपण शाळेमध्ये करत असतो. दोन्ही बाजूला लावलेली बले समान असतील तर ती बले संतुलित होतात व रस्सीचा मध्य स्थिर राहतो. म्हणजे दोन्ही बाजूला इक्वल फोर्स जर लावलेला असेल तर मध्यभाग त्याचा स्थिर राहतो. जेव्हा एका बाजूचे बल दुसऱ्या बाजूच्या बलापेक्षा जास्त असते तेव्हा रस्सीचा मध्य त्या बाजूला म्हणजे ज्या ठिकाणी फोर्स जास्त लावलाय त्या ठिकाणी जातो. हे सांगण्याचा खटाटोप मी इथे करत आहे. याचं कारण का, कोणत्याही ताऱ्यावर गुरुत्वीय बल आतमध्ये खेचण्याचा प्रयत्न करतो तर तप्त वायूचं बल त्यांना बाहेर नेण्याचा प्रयत्न करतो आणि दोन्ही इक्वल असल्यामुळे ते एकाच ठिकाणी ते पार्टिकल्स तिथे राहत असतात, वायूचे कण राहत असतात. असेच काहीसे ताऱ्यांच्या बाबतीत होते. गुरुत्वीय बल व वायूचा दाब हे संतुलित असते तर तारा स्थिर असतो, पण एक बल दुसऱ्यापेक्षा जास्त असेल तर मात्र ताऱ्याचे म्हणजे आतमधल्या बाजूचं बल जर जास्त असेल ताऱ्याचं आकुंचन होईल आणि बाहेरच्या बाजूला तप्त वायूचा दाब जर जास्त असेल तर मात्र प्रसरण होईल. हे आपल्याला इथे जाणवत आहे. इथे पहा, जर सूर्यात वायूचा दाब नसेल तर गुरुत्वीय बलामुळे तो 1 ते 2 तासात संपूर्णपणे आकुंचित होऊन बिंदुरूप होईल. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, सूर्य आपल्याला एवढा मोठा दिसतोय कारण सूर्य हा तारा आपल्या जवळ आहे, पृथ्वीच्या जवळ आहे. आपल्याला माहित आहे की 8 मिनिटं लागतात प्रकाश पृथ्वीवर येण्यासाठी. तर हा जर वायूचा दाब सूर्यावर नसता तर आकुंचन होऊन म्हणजे केंद्रकीय बलाच्या आकुंचनामुळे तो 1 ते 2 तासात पूर्णपणे आकुंचित होऊन जसा रात्रीच्या वेळेला आपल्याला जे तारे दिसतात तसा बिंदुरूप झाला असता. वायूचा दाब हा त्याची घनता, बघा वायूचा दाब कशावर अवलंबून असतो, तो वायू जो आहे त्याची घनता किती आहे, त्याचे तापमान या दोन गोष्टींवर अवलंबून असतो. या दोन्हींची मूल्य जितकी अधिक तितका हा दाब अधिक असतो, हे आपल्याला इथे समजतंय. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशन मध्ये गुरुत्वीय बल आणि तप्त वायूंचा दाब हे दोन्ही इक्वल असल्यामुळे तारे आकुंचित किंवा प्रसरण पावत नाहीत हे आपण बघितलेलं आहे. सूर्याबद्दल आपण माहिती घेतली. जर केंद्रकीय बल जर जास्त झालं, गुरुत्वीय बल जास्त झालं तर तो बिंदुरूप होऊन जाईल आणि आपल्याला जो प्रकाश मिळतो तो आपल्याला प्रकाश मिळणार नाही, कायम आपल्या पृथ्वीवर अंधार पसरलेला आपल्याला दिसेल. म्हणजे इंटरस्टेलर क्लाउड्स मधून जेव्हा ताऱ्यांची निर्मिती होते तेव्हा तुम्हाला सांगितलं की तो आकुंचित पावतो. आकुंचित पावल्यानंतर तो तप्त वायूचा एक गोळा तयार होतो आणि त्याच्यापासून अणु ऊर्जेच्या माध्यमातून म्हणजे जसं सूर्यावर हायड्रोजनचे अणू एकत्र येतात आणि त्याच्यापासून हेलियम न्यूक्लियस तयार करतात आणि ही क्रिया होत असताना, हे फिजन होत असताना मोठ्या प्रमाणावर ऊर्जा बाहेर पडते. ते उन्हाच्या स्वरूपात आपल्या पृथ्वीवर येतात, हे आपण शिकलेलं आहोतच. त्याचप्रमाणे इतर ताऱ्यांची निर्मिती होत असताना सुद्धा विद्यार्थी मित्रांनो, हे आकुंचन पावल्यामुळे त्याची घनता वाढते. घनता वाढल्यामुळे तापमान वाढतं. तापमान वाढल्यामुळे त्याच्यापासून आपल्याला उष्णता किंवा प्रकाश बाहेर पडलेला दिसतो. आता आपण दुसरी गोष्ट पाहिली ती म्हणजे जर केंद्रकीय बल, गुरुत्वीय बल
तारा एखादा स्थिर असेल याचा अर्थ काय असतो, तर गुरुत्वीय बल ह्या कणांना केंद्रकाकडे खेचत असतात. त्याच वेळेला तप्त वायूचा दाब जो आहे तो ह्या कणांना बाहेर नेण्याचा प्रयत्न करत असतो आणि ही दोन्ही बल संतुलित असतील तर मात्र तारा स्थिर असतो. आपण बघतो की सूर्य हा 4.5 अब्ज वर्ष आपल्याला त्याच प्रकारे उष्णता देत आहे. म्हणजे याचा अर्थ केंद्रकाकडे असलेलं बल जे गुरुत्वीय बल आहे आणि बाहेर तप्त वायूचा दाब जो आहे जो पसरवण्याचं काम करतोय हे दोन्ही संतुलित आहेत आणि म्हणून आतापर्यंत 4.5 अब्ज वर्ष आणि त्याच्यानंतर सुद्धा 4.5 अब्ज वर्ष अशा प्रकारे सूर्य हा आपल्याला प्रकाश देत राहील हे आपल्याला इथे समजलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आस विद्यालय म्हणजे एएस विद्यालय एनी टाइम एनीवेअर स्कूल हे असं एक ऑनलाईन एज्युकेशनल ऍप आहे ज्याच्या मार्फत आपण घर बसल्या 6वी ते 10वी पर्यंतचा अभ्यास करू शकता. आपल्याला कोणत्याही क्वेरीज असतील तर त्यांचं सोल्युशन आमचे तज्ञ शिक्षक आपल्याला देत असतात. या ऍपद्वारे आपण विविध विषय जसे की सायन्स, सोशल सायन्स, मॅथ्स, इंग्लिश, मराठी, हिंदी किंवा कम्प्युटर असे विषय आपण शिकू शकता. आपण हे ऍप रजिस्टर केलेलं आहेच. आपल्या इतर विद्यार्थी मित्र मैत्रिणींना सुद्धा या ऍप बद्दल माहिती द्या जेणेकरून त्यांचंही भवितव्य उज्ज्वल होईल. धन्यवाद.